नमस्कार. आता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने महावीर जैन यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार. धुळ्यातील धोत्रे आणि भावसार कुटुंबियांनी HD कार मॉलची उभारणी करून नाशिक शहराच्या विकासात घातली भर. तीनशे भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप केल्याने धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धुळेकरांमधून होते कौतुक. पावसाळ्यात धुळ्यात लाखो रुपये खर्च केलेल्या रस्त्यांचे पितळ उघड. शिरपूर तालुक्यातील गावात झालेल्या बोगस कामांची चौकशी करण्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण. सर्वांनी मिळून पक्ष मजबूतीसाठी प्रयत्न करावेत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने तानसा नदीस पाण्याचा पूर. जीवनात योग्य मार्ग निवडणे आपल्या हातात, जैनाचार्य रत्न सुंदर सुरेश्वर महाराज यांचे प्रतिपादन. अट्टल दुचाकी चोरट्यांना धुळे पोलिसांकडून बेड्या. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. साक्री तालुक्यातील आगारपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबावं या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांनी साक्री गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलनाचे हत्यार उपसले. शाळेत जोपर्यंत शिक्षकांची नेमणूक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा जैन यांनी दिला आहे. आगारपाडा येथे ठेलारी व आदिवासी बांधवांची लोकसंख्या सुमारे 1000 ते 1200 आहे. येथील विद्यार्थी एकदा पहिली ते एकदा चौथीत शिक्षण घेत असतात. या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आपण एकीकडे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी चाचणी घेत आहे म्हणून आपलं अभिनंदन आहे, परंतु एकीकडे ठेलारी बांधव यांचा मूळ व्यवसाय शेळीपालन असताना हे बांधव गावागावात मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी फिरत असतात. आता जेमतेम विद्यार्थी शिक्षणाकडे वळत असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. माझ्या गणात बळसाणे 2, आगारपाडा 4, सतमाणे 2 एवढी शिक्षकांची रिक्त जागा आहे. या शाळेत एकूण विद्यार्थी संख्या व शिक्षक किती, विद्यार्थी जास्त आणि शिक्षक कमी, यामध्ये आपल्या मुलामुलींचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. या ठिकाणी एक शिक्षक आहे, तोही दुसऱ्या शाळेतून शिक्षण विभागाचे दिवस काढण्यासाठी देण्यात आला आहे. तो शिक्षक 80 मुलांना कोणतं शिक्षण देणार, म्हणून जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आज पंचायत समिती साक्री येथे शिक्षण विभागात आगारपाडा कडून एक ठेलारी वस्ती आदिवासी बांधवांची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी 70 ते 80 मुलं शिक्षण घेत आहेत. परंतु त्या ठिकाणी एकही शिक्षक नसताना वारंवार या संदर्भात मागणी केल्यानंतर शाळा उघडायला 2 ते 3 महिने झाले आहेत. पण एकही शिक्षक नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एकीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी हे गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या वाढवण्यासाठी एक प्रयत्न करत आहेत आणि एकीकडे शिक्षक नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होत आहे. म्हणून त्या ठिकाणी कधी लवकरात लवकर शिक्षकांची नेमणूक नाही केली तर यापुढे यापेक्षा जास्त भयानक आंदोलन छेडण्यात येणार.
धुळे शहरातील धोत्रे आणि भावसार कुटुंबियांनी ज्याप्रमाणे व्यवसाय उभारून धुळ्याच्या विकासात भर घातली, तशीच भर या कुटुंबियांनी आता नाशिक शहरात घातली आहे। नाशिक शहरात HD कार्स या शोरूमची उभारणी करून तिचा उद्घाटन सोहळाही मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला। श्रम आणि कष्ट या जोरावर माणसाला फळ मिळतं, अशी प्रचिती समाजात रूढ आहे व याचा अनुभव धुळे शहरातील हर्षद धोत्रे आणि तेजस पद्माकर भावसार यांच्याकडे पाहून येत आहे। विशेष म्हणजे तेजस भावसार हा धुळेतील नामवंत फेटे मास्टर राजू भावसार फेटेवाले यांचा भाचा होय। तेजस हा वयाने कमी आणि मोठा व्यवसाय साकारण्यास त्यास म्हणावा तितका अनुभव नाही, मात्र व्यवसाय क्षेत्रात आणि व्यवसाय उभारण्यात माइंड मास्टर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात परिचित असलेले राजू भावसार फेटेवाले यांच्या शिकवणीतून व त्यांच्या मार्गदर्शनातून तेजस हा छोट्या व्यवसायापासून तो आता मोठे व्यवसाय उभारण्यास उंच भरारी घेतोय। तेजस धुळे शहराबरोबर आता नाशिक शहरातील मायक्रो सर्कल तिडके कॉलनी येथील SBI बँकेच्या बाजूला भव्य दिव्य असे HD कार मॉलची उभारणी करून नाशिक शहराच्या विकासात भर घालतोय। अतिशय चांगल्या दर्जाच्या कार उपलब्ध करण्यात आल्या आहेत। या मॉलचे दिनांक 21 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता दिमाखात ओपनिंग अर्थात उद्घाटन करण्यात आलं। या HD कार मॉलला धुळे नाशिककरांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन धुळ्यातील भावसार व धोत्रे कुटुंबियांनी केलंय। श्री पद्म HD कार्स फॅमिलीचं हे नाशिकमधलं इनॉग्रेशन, वेगवेगळ्या कार्स या ठिकाणी तुम्हाला आताही पाहायला मिळत आहे। यूज कार अतिशय कमी पैशामध्ये तुम्हाला घेता येतील, वापरता येतील, त्यामुळे आणि ही काळाची गरज आहे। त्याच्या या दोघांचं, तेजसचं आणि HD या दोघांचं मी अभिनंदन करतो या निमित्ताने आणि त्यांना शुभेच्छा देतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील देवपूर भागातील भाजीपाला विक्रेत्यांना 300 छत्र्यांचे वाटप करण्यात आले। वाढदिवसाचा कुठलाही वायफळ खर्च न करता समाज उपयोगी उपक्रम राबवल्याने डॉक्टर सुशील महाजन यांच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्रभरात विविध उपक्रमांनी साजरा केला गेला। त्याच माध्यमातून धुळ्यात देखील देवपूर भागातील सुमारे 300 भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले। भाजीपाला व फळ विक्रेत्यांना छत्र्या मिळाल्याने त्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे। या प्रसंगी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, हिलाल माळी, महेश मिस्त्री, किरण जोंधळे, धीरज पाटील, गुलाब माळी यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरात प्रभागनिहाय कोणत्याही प्रकारचे फळ मार्केट किंवा भाजी मार्केट नाही आहे, म्हणून धुळे शहरातले आपले फळ विक्रेते बांधव, भाजी बांधव हे उघड्यावर आणि लोडगाडीवर त्यांचा माल विकत असतात। प्रत्येक बांधव रोज व्याजाने पैसे काढून वेगवेगळ्या प्रकारचा माल भरतो आणि तो दिवस विकून परत आपला उदरनिर्वाह चालवत असतो। अशा याच्यात जर पाऊस आला किंवा ऊन आला तर तो नाशवंत माल रोज खराब होतो, म्हणून एक बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या 80% समाज 20% राजकारणाच्यातनं आम्ही आज धुळे शिवसेनेतर्फे 300 हॉकर्स बांधवांना त्यांच्या मालाचं संरक्षण, त्यांच्या स्वतःचं संरक्षण याच्याकरता आम्ही आज छत्री वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पुढच्या 5 तारखेला चालणार आहे आणि धुळे शहरातील प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आहेत त्यांना आपण हे वाटप करणार आहोत। धन्यवाद। पावसाळा सुरू होता धुळ्यात लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्यांचं पितळ उघड झालंय। शहरातील जमनागिरी रस्त्यावरील दत्त मंदिर ते सेल्स टॅक्स ऑफिस पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने नागरिकांना रस्त्यावरून जाताना नाकीनऊ आले आहेत। या संदर्भात महानगरपालिका प्रशासनात निवेदने देण्यात आली आहेत, मात्र महानगरपालिका प्रशासनातर्फे अद्याप दखल घेण्यात आली नसल्याची माहिती नागरिकांतर्फे दिली जात आहे। सध्या धुळे शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे। याबाबत धुळे शहरातील मी धुळेकर संघटनेच्या वतीने धुळे महानगरपालिका प्रशासनास शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी निवेदन देण्यात आले होते। नमूद केलेल्या रस्त्यांवर जमनागिरी रोडचे दत्त मंदिर चौक ते सेल स्टॉक ऑफिसपर्यंतच्या रस्त्याची
पार दैना झाली आहे। सदर रस्त्यावर शासनाच्या विविध उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने, शासकीय कार्यालय, पत्रकार भवन, राज्य राखीव पोलीस बलाचे प्रशिक्षण केंद्र आहे। हा रस्ता मिल परिसर आणि पेठ विभागाला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर दिवसरात्र असंख्य वाहनांचा राबता असतो। परिसरातील शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा देखील या रस्त्यावर वावर असतो, परंतु सदर रस्त्याची ठिकठिकाणी खडी उखडली गेली असल्याने रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांना कसरती कराव्या लागतात। सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर डबके साचलेले आहे। वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे पावसाच्या डबक्यातील पाणी विद्यार्थ्यांच्या गणवेशावर उडत असते व त्यांचे गणवेश खराब होत असतात। या ठिकाणी किरकोळ अपघात घडत आहे, तरी सदरचा नमूद रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अशा आशयाचे निवेदन मे धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, रफिक शेख, विशाल गायकवाड आणि छोटू पोद्दार यांनी धुळे मनपा प्रशासनास दिले। शहराकडून खेड्यांकडे चला आणि खेड्यांचा विकास करा अशा वल्गना शासन स्तरावरून जरी होत असल्या तरी प्रत्यक्षात खेड्यांचा विकास होत नसल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। याला शिरपूर तालुक्यातील बहुतेक गाव देखील अपवाद नाही। गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन स्तरावरून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीस सूचना दिल्या जातात व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसा निधीही दिला जातो। मात्र हा दिलेला निधी कुठे जिरतो याचा थांगपत्ता ग्रामस्थांना लागतच नाही। याची प्रचिती बहुतेक ग्रामस्थांना देखील येत आहे। शिरपूर तालुक्यातील बहुतेक गावातील ग्रामस्थ आजही विकासापासून कोसो दूरच आहे। सध्या तर दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2024 वर्षी झालेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे बोगस पद्धतीने झाले असल्याचा आरोप सध्या ग्रामस्थ करत आहे। ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या या बोगस कामांची चौकशी करावी या मागणीसाठी बहुतेक येथील योगराज जाधव, प्रदीप जाधव, स्वप्नील जाधव यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। मात्र संबंधित विभागामार्फत चौकशी करण्याचं आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं। याप्रसंगी विजय जाधव, अविनाश जाधव, ज्ञानेश्वर गाडे, भुलेश्वर चौधरी, प्रभाकर कोळी, उभर कोळी, पत्रकार गणेश मिस्त्री आदी ग्रामस्थ उपस्थित होते। झालेल्या MRGS व ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारासाठी आम्ही माननीय BDO गट विकास अधिकारी शिरपूर यांच्याकडे मागील 6 महिन्यापासून विविध मागणी अर्ज केलेला होता, परंतु एकही चौकशी अजून झालेली नाही व आम्हाला अहवाल प्राप्त झालेला नाही। या मागण्यांसाठी आम्ही आज दिनांक 15/16/7 पासून आमरण उपोषणावर बसत आहेत। मी स्वप्नील सुधाकर जाधव, प्रदीप रामदास जाधव, योगराज रामदास जाधव व बहुतेक ग्रामस्थ आम्ही उपोषणास बसत आहोत। पर्यंत संपूर्ण चौकशी अहवाल आम्हाला प्राप्त होत नाही व राहिलेल्या दुसऱ्या अर्जांच्या चौकशीचे आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आमचे उपोषण कायम राहणार आहे। नाही, कार्यवाही झाली पाहिजे। अहवाल आता गोठ्यांची चौकशी झालेली आहे परंतु अहवाल नाही आणि रस्त्यांची चौकशी झालेली नाही, तर गोठ्यांचा अहवाल देतो 15 दिवसापासून अधिकारी टाळाटाळ करत आहेत व रस्त्यांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे हे समजून येत नाही व त्या कारणामुळे अधिकारी चौकशीसाठी गावात येत नाही। या कारणास्तव आम्हाला उपोषणात बसावे लागले। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून 2 तर शिरपूर विधानसभा मतदारसंघातून 2 जणांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली। मात्र त्यांची मते जाणून घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आश्वासन अथवा कोणाचेही नाव जाहीर न करता नावे कळवण्यात येतील असे जाहीर करीत सर्वांनी मिळून पक्ष मजबूतीसाठी प्रयत्न करावेत आणि दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे अभिवचन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट,
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय दौरा करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली। शहरातील राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते। यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, रोहिणी खडसे, उमेश पाटील, NC पाटील, जोसेफ मलबारी, जितेंद्र मराठे, रणजितराजे भोसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांपैकी काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्या स्थानिकांना उमेदवारी द्यावी, आदिवासी बांधवांना प्राधान्य देण्यात यावं, धुळ्यात काम करणाऱ्यांना संधी मिळावी अशी आक्रमक भावना व्यक्त करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पक्षाच्या मजबूतीसाठी आता आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे। पक्ष फुटल्यानंतर धुळ्यात रणजितराजेंनी पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळली, त्यांचे कौतुक करायला हवे। लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांना कळून चुकल्याने आता पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढत आहे। शहराची राजकीय परिस्थिती वेगळीच आहे। महानगरपालिकेत सत्ता भाजपची आणि आमदार MIMचा, विधानसभेत सुद्धा वेगळीच परिस्थिती आहे। काही आमदार बोलतात, काही आणि मते मात्र BJPला देतात, असा आरोप त्यांनी याप्रसंगी केला। रोग आपल्या सगळ्यांना लागलेला आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे सरकार बदललं पाहिजे। हे सरकार बदलण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं कारण की प्रचंड करप्शन महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही मांडलं, एकाही मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं। तालुक्याचं लोणी खाण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात मायनी नावाच्या गावात एक हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आहे। मेलेल्या माणसांना ऍडमिट केलं, त्यांच्यावर बिलं लावली आणि मेलेला माणूस जीवन बरा झाला म्हणून 50 रुपये STचे पण त्याला दिले आणि तेवढे सगळे पैसे कॉलेजने काढून घेतले। असे 50-60 कोटी रुपयाचा गफला झाला। रत्नागिरीमध्ये एकाच डांबराचं बिल राष्ट्रीय महामार्गावर टाकवलं, राज्य महामार्गावर टाकवलं, MIDCच्या रस्त्यावर टाकवलं आणि नगरपालिकेच्या रस्त्यावर टाकवलं। डांबराचा मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये। आता काही तुम्ही करा, पण काही चुकलं तुमचं तर परत भारतीय जनता पक्ष तुम्हाला संरक्षण देतो अशी परिस्थिती आहे। एक फार मोठ्या प्रमाणात हिंदूंचा औन संस्थान आहे, त्यांच्या अखत्यारीत काही देवस्थान आहे। तिथल्या लोकल आमदारांनी बीड जिल्ह्यात आणि तिकडे आणि नागपूरमध्ये संस्थांच्या जमिनी गाठल्या, वर्ग 2च्या वर्ग 1 केल्या, प्लॉट पाडले आणि हे लोक अभ्यासित झाले। या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, पण हे सरकार कुणाची चौकशी करायचं, विधानसभेत 2-3दा मांडून देखील हे सरकार कोणत्याही गोष्टी करत नाही। हीच सगळी महाराष्ट्रातली आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की या सरकारला बाजूला काढल्याशिवाय हा प्रश्न आता आपल्याला सोडवता येणार नाही। काही कळवणारे दादागिरी करायची, लोकांच्या मानादावाच्या आणि जास्त मारला तर त्याला जेलमध्ये टाकायचं, हे धंदे या मतदारसंघात चालू आहेत। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, साहेब आम्हाला काही देऊ नका, पण दादागिरी बंद करू नका। या तालुक्यात लोक ते राहिले का नाही? तुम्हाला सांगतो, उद्याच्या काळात मला जेलमध्ये टाकणारे, माझ्या पोरांना जेलमध्ये टाकणारे, मी माझ्या पत्रकारांशी बोललो। एवढी दादागिरी नानासाहेबांना जेलमध्ये टाकले, तुमच्या बाकी नाही पूर्ण लाभार्थी साहेब जेलमध्ये बसले, राजूबापू असतील, रामराजे असतील, आमचे सोनू असतील, धोमत असतील आणि त्याचा गिरासे साहेब मी जालो होतो त्यांच्यावर, तुमच्या नड्डा समोरच्या घरात त्यांनी त्या गिरासेला तुम्ही मदत करू नका, त्यांना जेलमध्ये टाकायची। तुम्ही त्यावेळेस खबरदार करून सांगितलं होतं त्यांना की माझे कार्यकर्ता आहे, की जेलमध्ये जाणार नाही, सगळी मदत करणार। मुंबईकरांसाठीच नव्हे तर ठाणे जिल्हा व भिवंडी तालुक्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली। कारण मुंबईकरांना व ठाणे जिल्ह्यातील गावांना पाणी उपलब्ध करून देणारे तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने तानसा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। त्यामुळे तानसा नदीपात्राकाठच्या गावांमध्ये समाधानाचं चित्र आहे।
तानसा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी तानसा हे धरण आहे. विशेष म्हणजे तानसा धरणाजवळील परिसर हा मनरमणीय व मनमोहक आहे. या परिसराने जणू एक हिरवाईचा शालू पांघरलेला आहे. तसेच महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या धरणाला भेट देण्यासाठी येत असतात. महत्त्वाचं म्हणजे तानसा धरणातून जाणारी तानसा नदी तर यंदा पाण्याने दुथडी भरून वाहते. याचा फायदा तानसा नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना होतोय. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या या तानसा नदीला यंदा पाण्याचा पूर आलाय. विशेष बाब म्हणजे नदीपात्रातील पाणी थेट पुलावरून वाहत आहे. या संदर्भात सतर्कतेचा इशारा परिसरातील नागरिकांना देण्यात आलाय. भिवंडीतून वाहणारी ही तानसा नदी मुंबई गुजरात मार्गातून वाहून थेट समुद्र खाडीत जाऊन पोहोचते, अशी माहिती प्रतिनिधी साधना काळोखे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातले भिवंडी तालुक्यातून तानसा नदी आता सध्या भरपूर पाऊस पडत असून जो नदीला जो पूर आलेला आहे, तानसा नदी ही अगदी महत्त्वाची नदी महाराष्ट्रातली. एवढं सर्व पूर आलेला आहे इथे आणि थोडं येणाऱ्या जाणाऱ्यांची एवढीच गैरसोय होते आणि रस्त्यावरती पावसामुळे आपण खड्डे थोडं इकडून नागतं जरा असं इकडूनचं. तर आता तरी म्हणजे पाण्याचा थर जरा कमी झालेला आहे, नाहीतर आपण बघतो इथपर्यंत पाणी असतं. कधी कधी या पुलावरूनही पाणी वाहत असतं. तानसा नदी आता थोडं इकडून बघतो. ही तानसा नदी बघतो आपण आणि इथं पूर्ण पावसाळ्यामध्ये अगदी पुलावरून पाणी असतं. आता जरा कमी झालं, आजच पाणी कमी झालं. त्याच्यामुळे हा तिकडून जे गाव आहे, गावच्या लोकांना हा रस्ता पूर्ण बंद असतो. त्या काळात पर्यायी वापर म्हणून थोडासा होडीचाही वापर इथून केला जातो. आणि इकडे आजूबाजूला गावच्या लोकांची शेती पण आहे. आणि हे सगळं पावसाळी वातावरण. भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा, तानसा नदी. जीवनात प्रवास हा बी बर्थ ते डी डेट पर्यंत आहे, पण बी आणि डी मध्ये सी चॉईस आहे. जीवनात कोणता मार्ग आहे, जीवनात कोणता योग्य मार्ग निवडणे हे आपल्या हातात आहे, असा उपदेश जैनाचार्य रत्न सुंदर सुरीश्वर महाराज यांनी केला. चातुर्मासानिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील जीबी नगरात जैनाचार्य रत्न सुंदर सुरीश्वर महाराज यांचे प्रवचन सुरू आहे. रविवारी रिश्तों की कसोटी पर राम या विषयावर जाहीर प्रवचन देताना ते म्हणाले की वारसा तुम्ही ठेवाल आणि लिहाल, त्यात प्रत्येकाचे नाव असेल, तुमचे नाही. आयुष्यात जे काही कमावले आहे ते दुसऱ्यांना द्यायचे आहे. तुमच्यासोबत काहीच येणार नाही, यासाठी तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. भगवान श्रीरामांची स्थापना अयोध्येच्या मंदिरात झाली आहे, मात्र आपल्या मनाच्या मंदिरात रामाची स्थापना करण्यासाठी 5 गोष्टी आवश्यक आहे. समाज, सरकार आणि कुटुंबाने आपल्यासाठी केलेले नियम पाळणे हीच राम बनण्याची भूमिका आहे. खिशात एक खरी नोट आहे व एक खोटी नोट. तुम्ही बहुतेक प्रथम बनावट नोटा वापरण्याचा प्रयत्न कराल, मग राम कसे बनणार? आमची समस्या ही आहे की आम्ही पूजा रामाची करतो, पण आमची मैत्री फक्त रावणाशी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेखा, मग ती सामूहिक असेल तर ती कायदेशीर आहे, वैयक्तिक ठरवले तर ती एक ओळ आहे, हे ठरवू द्या. लक्ष्मणाने सीतेसाठी लक्ष्मण रेखा काढली होती. आपल्या आयुष्यात असा कोणी लक्ष्मण आहे जो आपल्यासाठी प्रतिष्ठेची रेखा काढू शकेल? तिसरी गोष्ट म्हणजे अर्थात निष्ठा. रेषेशी एकनिष्ठ राहणे आपल्याला तयारी करावी लागेल. तुम्ही नवरा बायको तिथे एकमेकांचे मोबाईल चेक करताय, तिथे निष्ठेची चर्चा कुठे आहे? पहिले लोक त्यांचे पगार दागिने लपवत होते, आज लोक गॅलरी लपवतात. चौथी गोष्ट म्हणजे प्रेम, दान, पवित्रता. तुम्हाला परमात्मा बनवणार किंवा नाही याची शाश्वती नाही, पण प्रेम तुम्हाला परमात्मा बनवेल. कोणाला कसे घ्यावे हे माहीत नाही, तर कसे द्यावे हे माहीत आहे, ते म्हणजे प्रेम आहे. जर तुमच्या कुटुंबावर प्रेम असेल तर कोणत्याही व्यसनाला तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका. डॉक्टर जर ऑपरेशन अपूर्ण सोडू शकत नसतील तर व्यसनांमुळे तुम्ही तुमचे जीवन संपवून तुमच्या कुटुंबाला आयुष्याच्या मध्यभागी कसे सोडू शकतात? दायित्व ही 5वी गोष्ट आहे. कुटुंबातील आपल्या भूमिकेनुसार आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. प्रत्येकाला हक्क हवे असतात, जबाबदारी कोणीही उचलायची नसते. त्यामुळे दायित्वाची अंमलबजावणी करायला शिका, असा संदेश
जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज मसा यांनी उपस्थितांना दिला। साक्री तालुक्यासह विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला LCBचे PI श्रीराम पवार यांच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले। टोळीतील तिघांकडून 9 लाखांच्या 18 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। साक्री तालुक्यातील पिंपळणे शहरातील एकविरा नगरात राहणारे राजेंद्र रामभाऊ सोनवणे या शेतकऱ्याची देश हिरवाडे शिवारातील शेतात लावलेली MH18 BJ 2559 क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती। दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी चोरीची घटना घडली। याबाबत पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यासह जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना दिल्या होत्या। त्यानुसार माहिती प्राप्त करीत असताना देश हिरवाडेतील दुचाकी चोराचा गुन्हा हा एकनाथ हिरामण सोनवणे राहणार अजंग वडेल याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केला असून तो साथीदारांसह कुसुंबा बस स्टँडजवळ उभा असल्याची गोपनीय माहिती दिनांक 23 रोजी निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी पथकास तात्काळ रवाना केले। पथकाने कुसुंबा येथे जाऊन एकनाथ हिरामण सोनवणे वय 29 राहणार अजंग वडेल तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आधार भारतमाळी वय 28 सावतावाडी वडनेर तालुका मालेगाव यांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी वरील गुन्हा हा त्यांचा साथीदार विशाल पंडित अहिरे राहणार बल्लाणे याच्यासह केल्याची कबुली दिली। त्यानुसार पथकाने पिंपळनेर येथून विशाल अहिरे वय 22 याला ताब्यात घेतले। अधिक चौकशी करत तिघांनी धुळे जिल्ह्यातून चोरी केलेल्या दुचाकी अजंग वडेल व बल्लाणे येथे लपवून ठेवल्याचे सांगितले। या ठिकाणाहून पथकाने एकूण 18 दुचाकी जप्त केल्या। त्यांची एकूण किंमत 9,10,000 रुपये इतकी आहे। या दुचाकींपैकी पिंपळनेर पोलिसात दाखल 5 व मोहाडी पोलिसात दाखल 2 गुन्ह्यांची उकल झाली, तर इतर दाखल गुन्ह्यांची माहिती प्राप्त केली जात आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, अमरजीत मोरे, अमित माळी, प्रकाश पाटील, असई, संजय पाटील, संदीप सरग, संतोष हिरे, संदीप पाटील, मयूर सोनवणे, मायूरस सोनवणे, तुषार सूर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील यांच्या पथकाने केली। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने महावीर जैन यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार। धुळ्यातील धोत्रे आणि भावसार कुटुंबियांनी HD कार मॉलची उभारणी करून नाशिक शहराच्या विकासात घातली भर। तीनशे भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप केल्याने धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धुळेकरांमधून होते कौतुक। पावसाळ्यात धुळ्यात लाखो रुपये खर्च केलेल्या रस्त्यांचे पितळ उघड। शिरपूर तालुक्यातील गावात झालेल्या बोगस कामांची चौकशी करण्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण। सर्वांनी मिळून पक्ष मजबूतीसाठी प्रयत्न करावेत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील। तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने तानसा नदीस पाण्याचा पूर। जीवनात योग्य मार्ग निवडणे आपल्या हातात, जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांचे प्रतिपादन। अट्टल दुचाकी चोरट्यांना धुळे पोलिसांकडून बेड्या। आणि याच बरोबर
आता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.